नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी कुमार भारती प्रकरण 5वे एक होती समई, लेखक उत्तम कांबळे. उत्तम कांबळे लिखित एक होती समई हा पाठ आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं समाजासाठी धडपडणारी अनेक मंडळी त्या ठिकाणी असतात की आपण नावं घेत बसली तर अनेक नावं आपल्या समोर या ठिकाणी येतील की ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी या ठिकाणी वाहिलेलं आहे. आणि अशाच एका थोर व्यक्तिमत्वाचा परिचय आज आपण या पाठाच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत. तत्पूर्वी उत्तम कांबळे यांचा परिचय आपण या ठिकाणी पाहूयात. आजच्या पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे. जन्म 1956, प्रसिद्ध लेखक म्हणून त्यांची ओळख. श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी त्यांचे कथासंग्रह. थोडं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध. बाल साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. म्हणजे उत्तम कांबळे हे प्रसिद्ध लेखक व पत्रकार या ठिकाणी आहेत. या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहूयात. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे. म्हणजे प्रस्तुत पाठातून कशाचा परिचय पाहायचा आहे तर आदिवासी भागामध्ये पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण नेण्याचं काम किंवा आदिवासी मुलांना देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर समाजसेविका व शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांनी या ठिकाणी केलेल्या आणि त्याच अनुताई वाघांचा परिचय या पाठाच्या माध्यमातून आपल्याला पाहायचा आहे. प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे. हा पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकामधून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर आपण प्रत्यक्षात या पाठाला सुरुवात करू आणि अनुताई वाघ यांचं कार्य कर्तृत्व आपण या ठिकाणी पोहोचू. कशा पद्धतीनं समाजसेविका आणि शिक्षणतज्ञ म्हणून त्यांची ख्याती या ठिकाणी झाली ते आपण पाहूया. काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात. बघा, अतिशय सुंदर अशा शब्दानं या ठिकाणी पाठाला सुरुवात झालेली आहे. काय म्हटलेलं आहे? काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं ही असे असतात की वादळं झेलतात आणि पचवतात. वादळ याचाच अर्थ संकट. आयुष्यामध्ये आलेले अनेक संकट जी वादळासारखी असतात, उद्ध्वस्त करू पाहतात, तशी संकट, तशी वादळं झेलतात, सहन करतात, ती पचवतात. म्हणजेच आणि पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. कोणत्याही अडचणीमध्ये, कोणत्याही वादळामध्ये ते डगमगत नाहीयेत किंवा मनाला विचलित त्या ठिकाणी होऊ देत नाहीयेत. ते सहन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते आणि ह्या संकटाला ओलांडून जेव्हा ते पुढे जातात तर पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याच्या उलट परिस्थिती काही माणसांची कशी असते पहा. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात. काही माणसं काय म्हटलेलं आहे तर वादळामुळं कोलमडून पडतात. आता कोलमडून पडणे म्हणजेच काय? मुळासकट त्या ठिकाणी पडणं. आपण वादळामध्ये झाडं पाहतो की मुळासकट उन्मळून त्या ठिकाणी पडलेली असतात. तसं काही माणसं आयुष्यामध्ये आलेल्या संकटाशी सामना करत असताना ती कोलमडून पडतात. म्हणून म्हटलेलं आहे काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. तर काही माणसं मात्र वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात, दुसऱ्यांना आदर्श मानतात, त्यांच्याकडून सल्ला घेतात की संकटामध्ये, अडचणीमध्ये काय केलं पाहिजे हे दुसऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीनं दोन माणसं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की संकटामध्ये ही दोन माणसं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वागतात. तर आपल्याला सांगता येईल की संकटामध्ये काही माणसं कशी वागतात. काही माणसं संकटांना सामोरी जातात तर काही माणसं संकटापुढे या ठिकाणी कोसळतात. म्हणजे काही माणसं संकटाशी
मुकाबला करतात, सामना करतात, तर काही माणसं हतबल होतात, निराश होतात आणि संकटापुढे हार या ठिकाणी पत्करतात. पण आयुष्यभर आदिवासीसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञान यज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. जे 2 श्रेणी सांगितलेले, 2 श्रेणीमध्ये वर्णन जे आपण नुकतंच पाहिलेलं आहे. काही माणसं काय करतात म्हणलेलं आहे की संकटांना सामोरं जातात आणि काही माणसं संकटामध्ये हतबल होतात, त्याच्या पुढे शरण जातात किंवा कोसळतात. याच्यामध्ये अनुताई वाघ यांनी काय केलेलं आहे, आयुष्यभर आदिवासीसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर, म्हणजे कोसबाडच्या टेकडीवर आयुष्यभर आदिवासीसाठी ज्ञान यज्ञ तेवत या ठिकाणी ठेवलेला आहे. ज्ञानरूपी यज्ञ तेवत ठेवण्याचं कार्य या ठिकाणी अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की यज्ञामध्ये अनेक गोष्टींची आहुती त्या ठिकाणी दिली जात असते. तो यज्ञ तेवत राहावा याच्यासाठी काही चंदनाची लाकडं असतील, काही विधिवत त्या ठिकाणी साहित्य असेल, तूप असेल, यांची आहुती त्या ठिकाणी दिली जाते. त्याच पद्धतीनं अनुताई वाघ यांनी देखील आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती देऊन जव्हारमधील त्या कोसबाडच्या टेकडीवर ज्ञान यज्ञ तेवत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणूनच त्यांना 2 उपमा या ठिकाणी दिलेल्या आहेत. कोणत्या, तर समाजसेविका आणि शिक्षण तज्ज्ञ. समाजाची सेवा केलेली आहे आणि शिक्षणामध्ये आपण पुढे पाहणार आहोत की नवनवीन प्रयोग केल्यामुळं शिक्षण तज्ज्ञ म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. अर्थातच कोणाला ह्या उपमा दिलेल्या आहेत, तर अनुताई वाघ यांना. आणि त्यांचा समावेश कोणत्या श्रेणीमध्ये या ठिकाणी होत असतो, तर यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. पहिली श्रेणी कोणती, जी सुरुवातीला आपण पाहिलेली आहे. काही माणसं वादळ झेलतात, पचवतात आणि पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. म्हणजे सर्वांपुढे आदर्श निर्माण करण्याचं काम ही माणसं करत असतात. आणि त्याच श्रेणीमध्ये अनुताई वाघ यांचा समावेश या ठिकाणी करावा लागेल म्हटलेलं आहे. आता अनुताई वाघ यांचा परिचय अगदी थोडक्यात या ठिकाणी काही शब्दामध्ये करून दिलेला आहे. पण अनुताई वाघ यांच्यावर कोणती संकट आली होती, ती संकट त्यांनी कशी त्या ठिकाणी पचवली, झेलली आणि पुढे विशाल सागराचं रूप त्यांनी धारण केलेलं आहे, हे त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या किंवा आलेल्या वेगवेगळ्या प्रसंगाच्या अनुषंगानं या ठिकाणी उत्तम कांबळे यांनी सांगितलेले आहे. पहा कोणकोणते प्रसंग अनुताई वाघ यांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी आले होते. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. आता हुंदका कधी फुटतो, हुंदका फुटणे म्हणजेच त्या ठिकाणी अश्रू अनावर होणे. आपल्या परिचयाची अतिशय प्रेमळ जवळची एखादी व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला सोडून निघून गेली असेल, अर्थात तिचं निधन वगैरे झालं असेल, तर आपल्याला हुंदके त्या ठिकाणी फुटतात. पण अनुताई वाघ यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली. कोसबाडच्या टेकडीला प्रचंड दुःख झालं. म्हणजे टेकडीलाच नव्हे, तर तिथे राहणारे जे आदिवासी बांधव होते, सगळे आदिवासी बांधव या ठिकाणी दुःखी झाले. आदिवासींना हुंदके फुटले, ते ढसाढसा रडू लागले. अनुताई वाघ यांच्या आठवणीनं, अनुताईच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. म्हणजे अनुताई वाघ यांच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. आता व्रतस्थ म्हणजेच काय, कठोरपणे एखाद्या व्रताचे आचरण करणे. आपण साध्या सोप्या शब्दात सांगू शकतो की हाती घ्याल ते तडीच न्या. एखादं कार्य हाती गेलं, त्या कार्यामध्ये कितीही अडचणी येऊ द्या, अनंत अडचणींना सामोरा करत ते कार्य यशस्वीपणे पूर्ण करणे, याला व्रतस्थ असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे हाती घेतलेलं व्रत आपण पूर्णत्वास या ठिकाणी नेलं पाहिजे. म्हणून जे व्रत अनुताई वाघ यांनी हाती घेतलं होतं, त्या व्रतस्थ जीवनाची देखील या ठिकाणी अखेर झाली, शेवट झाली, कारण अनुताई वाघ यांचं निधन झालं. थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. म्हणजे अनुताई वाघ यांचं जीवन कसं होतं, कोणत्या 3 गोष्टीचा सुरेख मिलाप अनुताई वाघ यांच्या जीवनामध्ये झाला होता, किंवा अनुताई वाघ यांचं जीवन कोणामुळे त्या ठिकाणी बदललं, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम कोणी केलं, तर म्हटलेलं आहे थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक
यांच्या सहवासात वाढलेल्या. म्हणजे ताराबाई मोडक यांच्या सहवासात अनुताई वाघ लहानाच्या मोठ्या त्या ठिकाणी झाल्या. एवढंच नव्हे तर ताराबाई मोडक यांच्यामुळं अनुताईंचं जीवन या ठिकाणी कसं बदललं हे देखील थोडक्यात आपल्याला पाहायचंच आहे. म्हणून म्हटलेलं आहे की अनुताईंचं एकूण जीवन कसं होतं, तर एकूण जीवन म्हटलेलं आहे त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा याचा सुरेख मिलाप या ठिकाणी झाला होता. संपूर्ण आयुष्य त्यागमय त्या ठिकाणी त्या जगल्या होत्या, कष्टमय जगल्या होत्या आणि निस्वार्थ हेतून त्या जगल्या होत्या. आदिवासींना आपण शिक्षण देतोय, त्या मोबदल्यामध्ये आपल्याला काहीतरी हवं असा उद्देश अनुताई वाघ यांचा नव्हता. म्हणून म्हटलेलं आहे निस्वार्थी वृत्तीनं, म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता त्यांनी या ठिकाणी जीवन जगलेलं आहे. वयाच्या मग अनुताई वाघ यांच्या जीवनामध्ये देखील संकट काही कमी आली नव्हती विद्यार्थ्यांनो. प्रचंड संकट अनुताई वाघ यांच्या जीवनामध्ये देखील आली होती आणि ती संकट देखील अतिशय छोटी होती असं नाही, तर भली मोठी आयुष्य उद्ध्वस्त करणारी वादळ ज्याला म्हटलेलं आहे तशी संकट आली होती. कोणती संकट पहा, वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. म्हणजेच पूर्वी बालविवाह होत होता त्या पद्धतीनं त्या वयाच्या अगदी 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला, म्हणजे त्यांचं लग्न झालं. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याच्या कपाळावरील कुंकू नीतीनं कायमच पुसून टाकलं. म्हणजे बघा किती दुर्दैवी गोष्ट आहे. वय 13 वर्ष आणि नेमकं लग्न विवाह म्हणजेच काय हे माहीत नसताना देखील वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं लग्न झालं किंवा विवाह झाला आणि 6 महिन्याच्या आत नीतीनं अतिशय क्रूरपणे त्यांच्यावर घाला घातला. म्हणजेच काय झालं पहा, विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वी म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याच्या कपाळावरील कुंकू नीतीनं कायमचं पुसून टाकलं. कुंकू पुसणे याचाच अर्थ स्त्री विधवा होणे, स्त्रीच्या पतीचं निधन त्या ठिकाणी होणे. म्हणजे लग्न झाल्यानंतर केवळ 6 महिन्यातच हे लग्न म्हणजे काय हे कळण्याच्या आतच नीतीनं त्यांना विधवा या ठिकाणी केलं. म्हणजे अनुताई वाघ यांच्या पतीचं निधन या ठिकाणी झालं. भातुकलीचा खेळ मोडला. आता भातुकलीचा खेळ म्हणजेच काय, पूर्वी मुली हा भातुकलीचा खेळ मोठ्या प्रमाणात खेळायचे. ग्रामीण भागामध्ये देखील हा खेळ चालायचा, शहरी भागामध्ये देखील हा खेळ चालायचा की खोटा खोटा संसाराचा खेळ, भावल्याचा या ठिकाणी खेळ की त्या भातुकलीच्या खेळामध्ये स्वयंपाकाची सर्व साहित्य असतात किंवा भाऊलीचं लग्न देखील थाटामाटामध्ये या ठिकाणी लावून दिलं जायचं. असा भातुकलीचा खेळ. भातुकलीचा खेळ या ठिकाणी म्हटलेला आहे की मोडला. खेळ संपलं की मुलं आपापलं साहित्य, भावला कोणाचा तरी असतो, भावली कोणाची तरी असते, आपापलं साहित्य घेऊन घरी जातात. त्या पद्धतीनं लग्न म्हणजेच काय हे कळण्याच्या आत हा संसार रूपी हे जे काही संकट त्यांच्यावर आलं होतं ते देखील आघात या ठिकाणी झालं. म्हणजेच हा भातुकलीचा खेळ जणू काही एखादा खेळ खेळावा 6 महिन्याचा अशा पद्धतीनं लग्न आणि त्यानंतर पतीचा मृत्यू आणि विधवा या ठिकाणी अनुताई वाघ झाल्या. पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख पचवलं. पण छोट्या अनुनं म्हणजे अनुताई वाघ यांनी आभाळा एवढं म्हणजे प्रचंड दुःख. आपण मराठीमध्ये आणखीन एक म्हण आहे, आभाळ फाटलं तर ठिगळ कोण लावणार आणि कुठे लावायचं. म्हणजे चोहोबाजूनी संकट आवलं तर कुठं त्या संकटाला त्या ठिकाणी थोपवायचं किंवा थांबवायचं. तसं आभाळा एवढं भलं मोठं संकट अनुताईवर येऊन त्या ठिकाणी पडलं होतं, पण ते संकट त्यांनी पचवलं. त्या हतबल या ठिकाणी झाल्या नाही तर संकटाशी 2 हात करायला तयार झाल्या. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करणारं संकट आलं होतं. आता जगून काय करायचं, आपण मरावी की काय असा प्रसंग आलेला असताना देखील म्हणजे आयुष्य कोलमडून टाकणारं, आयुष्यामध्ये खूप मोठी उलथापालथ करणारं असं हे संकट या ठिकाणी होतं. पण तेही संकट अनुताई वाघ यांनी या ठिकाणी पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. ताराबाई मोडक या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी धावून आल्या आणि डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम केलं. म्हणजे दुःख दूर करण्याचं काम या ठिकाणी ताराबाई मोडक यांनी केलेलं आहे. म्हणजे अनुताई वाघ यांच्या आयुष्यामध्ये आलेलं जे काही दुःख होतं ते दुःख दूर करण्याचं काम ताराबाई मोडक यांनी केलेलं आहे. दुःखाचा डोंगर टाचे खाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. हे दुःख पुसायला जरी किंवा दुःख दूर करायला जरी आपल्यासोबत कोणी आलं तरी पण आपल्या मनाची देखील तेवढीच तयारी लागते
तेवढ्याच खंबीरपणानं धीटपणानं अनुताई वाघ या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, दुःखाचा डोंगर टाचे खाली चिरडून टाकत म्हटलेलं आहे. चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभा राहिल्या. म्हणजे दुःख बाजूला सारून आयुष्यामध्ये दुःख आलंय, त्या दुःखावर मात केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा यशस्वीपणे जीवन जगलं पाहिजे, अशा पद्धतीनं ते दुःख या ठिकाणी चिरडत त्या खूप मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. आता आयुष्यामध्ये पुन्हा पाठीमागं वळून पाहायचं नाही, दुःख आठवत बसायचं नाही, तर दुःखाच्या पलीकडचं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य आपण या ठिकाणी जगायचं. आणि कसं जगायचं, तर कधीही पराभूत न होता, म्हणजे हार न मानता आपण जीवन जगायचं, असं या ठिकाणी त्यांनी ठरवलं. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. वय वर्ष 13 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. आणखीन आयुष्य त्यांच्या समोर उभं होतं, म्हणून आपण शिकावं म्हणून अगोदर त्या स्वतः या ठिकाणी शिक्षण घेऊ लागल्या. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. म्हणजे आता आपण पाहतो मुक्त विद्यापीठ वगैरे आहेत किंवा दूरस्थ शिक्षण आपण ज्याला म्हणतो, तशा पद्धतीनं बाहेरून त्या शाळा शिकू लागल्या. म्हणजे शाळेत गेल्या नाही, तर बाहेरून वेगवेगळ्या पदव्या किंवा शाळा या ठिकाणी ते शिकू लागल्या आणि पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. पदवी याचा अर्थ 12वी नंतर 3 वर्षाचा 4 वर्षाचा जो काही अभ्यासक्रम असतो तो पूर्ण केला की त्याला पदवी असं म्हणतात. उदाहरणार्थ BA केलं, त्यानंतर BCom केलं, BSc केलं, BE केलं, आहे का नाही, BAMS, BHMS असं केलं तर याला पदवी परीक्षा या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून त्यांनी पदवी मिळवली. समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. मग कोणतं त्यांनी व्रत घेतलं? व्रत याचा अर्थ हाती घेतलेलं ते काम. मग कोणतं काम हाती घेतलं, तर आतापर्यंत समाज व्यवस्थेमध्ये पिचलेल्या, समाज व्यवस्थेमध्ये मागासलेल्या, समाज व्यवस्थेमध्ये अतिशय पाठीमागे राहिलेल्या असंख्य आदिवासींच्या घरापर्यंत त्या ठिकाणी ज्ञानगंगा, ज्ञानरूपी गंगा, गंगा नदीला आपण पवित्र मानतो, गंगेचं पाणी तीर्थ पवित्र म्हणून प्राचन करतो. इथं मात्र अनुताई वाघ यांनी कोणती गंगा त्या ठिकाणी नेलेली आहे, तर ज्ञानरूपी गंगा या ठिकाणी नेलेलं आहे. कारण ज्ञानरूपी गंगेचं पाणी जो पिल तो आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. ते ज्ञानरूपी गंगा प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत, आदिवासी वस्तीपर्यंत, आदिवासी मुलापर्यंत नेण्याचं काम अनुताई वाघ यांनी या ठिकाणी केलेलं दिसून येतं. म्हणून ते व्रत हाती घेतलं की आदिवासींच्या जीवनामध्ये बदल घडवून आणायचा, आदिवासींच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी प्रकाश निर्माण करायचं, हे काम अनुताई वाघ यांनी या ठिकाणी हाती घेतलं होतं. बाल ग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला. म्हणजे बाल ग्राम शिक्षण केंद्रानं नुकतंच त्या ठिकाणी पूर्व प्राथमिक शाळा चालू केली होती आणि त्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये कार्यकर्ती म्हणून अनुताई वाघ यांनी प्रवेश केला आणि शिक्षणाचं कार्य त्यांनी हाती घेतलं. आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. आणि ताराबाई मोडक यांच्या निधनानंतर अनुताई वाघ या बाल ग्राम शिक्षण केंद्राच्या संचालक त्या झाल्या. सर्व जबाबदारी अनुताई वाघ यांच्यावर या ठिकाणी येऊन पडली, कारण ताराबाई मोडक यांचं निधन झालं. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वट वृक्षात रूपांतर केलं. ताराबाई मोडक यांनी कोणतं रोपटं लावलं होतं? रोपटं म्हणजे एखादं झाड लावलं होतं का? तर नाही, रोपटं म्हणजे बाल ग्राम शिक्षण केंद्र त्यांनी चालू केलं होतं. त्या बाल ग्राम शिक्षणालाच एक छोटंसं रोपटं म्हटलेलं आहे. त्याच रोपट्याचं रूपांतर अनुताई वाघ यांनी वट वृक्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे बाल ग्राम शिक्षण केंद्र वाढवण्याचं कार्य, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम अनुताई वाघ यांनी झपाट्यानं या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते करत असताना, म्हणजे त्या रोपट्याचं वट वृक्षामध्ये रूपांतर करत असताना, हे ज्ञानरूपी वट वृक्ष वाढवत असताना त्यांना काय काय करावं लागलं ते पुढे सांगितलेलं आहे. पहा, वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री. म्हणजे आपल्या कामाच्या त्रिसूत्रीच्या बळावर 3 सूत्राचा वापर केला की या 3 सूत्राच्या बळावर त्यांनी हे बाल ग्राम शिक्षण केंद्राचं रूपांतर, म्हणजे रोपट्याचं रूपांतर वट वृक्षामध्ये केलं. ही कामाची कोणती त्रिसूत्री सांगितलेली आहे? तुम्हाला प्रश्न देखील या ठिकाणी विचारला जाईल. तर कामाची त्रिसूत्री बघा काय सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळ्या कल्पनेचा वापर त्या ठिकाणी केला. शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र त्यांनी निवडली.
कशा पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून या आदिवासी मुलांना शिक्षण देता येईल आणि ह्या शिक्षणामध्ये सातत्याने नवनवे प्रयोग। आता तुम्ही नुकतीच बातमी वगैरे त्या ठिकाणी ऐकलं असेल की नवं शैक्षणिक धोरण भारतामध्ये अंमलात आलेलं आहे। या धोरणामध्ये काय असेल, कसं असेल, खरं तर खूप उशिरा का होईना पण या ठिकाणी सरकारला जाग आली आणि शिक्षणामध्ये प्रयोग या ठिकाणी सरकार करू लागलेला आहे। कारण शिक्षणामध्ये जोपर्यंत नवनवे प्रयोग आपण करणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेला चालना या ठिकाणी मिळणार नाहीये। म्हणून या आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवत असताना या शिक्षणामध्ये कोणकोणते प्रयोग केले पाहिजे असे प्रयोग म्हणजे वेगवेगळे नवनवे प्रयोग त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे आणि या कामाच्या त्रिसूत्रीच्या बळावर त्यांनी मोठं यश मिळवलेलं आहे। म्हणून कामाची त्रिसूत्री कोणती? वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही अनुताई वाघ यांच्या कामाची त्रिसूत्री आपल्याला सांगता येईल। आदिवासींचं जीवन कसं होतं? आदिवासी कसे जीवन जगत होते तर भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला। म्हणजे आदिवासींचं जीवनच बघा की काय म्हटलेलं आहे की भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या। भाकरीच्या शोधात म्हणजे 2 वेळ आपल्याला जेवण कसं मिळेल, पोटाची खळगी कशी भरता येईल, उपाशी पोटाला अन्न कसं मिळेल याच्यासाठीच हे आदिवासी धडपडत असतात। त्यांच्या जगण्याचा मरण्याचा प्रश्न म्हणजे पोटासाठी काहीतरी मिळवणं। म्हणून भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या आदिवासी दारिद्र्य अवस्थेमध्ये जगणाऱ्या, ना तिथं सुख सुविधा, ना आदिवासी पाड्यावर त्या ठिकाणी पक्के रस्ते आहेत, ना वीज आहे, ना जीवनावश्यक गरजा त्या ठिकाणी आहे, ना त्यांना पाणी मिळतं। म्हणजे अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या ज्या काही मूलभूत गरजा होत्या त्या गरजा देखील आदिवासी पाड्यावर या ठिकाणी पूर्ण होत नाहीत। म्हणून म्हटलेलं आहे की दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला। त्या सगळ्या बालकांना जवळ घेण्याचं काम आणि आपल्या आश्रयाखाली घेतलं की जेणेकरून त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी बदलायला पाहिजे। आणि पुन्हा काय केलं पहा, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली। आईच्या मायेच्या प्रेमानं त्यांना आपुलकीनं जवळ घेतलं, समजावून सांगितलं, मायेची ऊब त्यांना दिली आणि असंख्य मनामध्ये आदिवासींच्या बालकांना देखील त्या ठिकाणी वाटू लागलं की नाही आपणही शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षण घेतल्यानं नक्कीच त्या ठिकाणी बदल होईल। हा जो काही आहे की स्वतःला वाटणं, स्वतः तयार होणं, ती बालकं तयार झाली। म्हणून म्हणलेलं आहे असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली की शिक्षण घेऊयात असा विचार त्या मुलांच्या मनामध्ये निर्माण झाला। आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या भूमिका अनुताई वाघ यांना बजावाव्या लागल्या। कोणकोणत्या भूमिका होत्या? शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूप व्यक्त करत त्यांनी आदिवासीमध्ये चांगलं स्थान मिळवलं। आदिवासीमध्ये काम करत असताना एवढं सोपं नाही आदिवासींचं मन परिवर्तन करणं आणि त्यांच्या दररोजच्या व्यवहारापासून शिक्षणाकडे त्यांना वळवणं। हे करत असताना वेगवेगळ्या भूमिका देखील अनुताई वाघ यांना पार पाडाव्या लागल्या। कोणत्या भूमिका होत्या? प्रसंगी त्यांना शिक्षकाची भूमिका पार पाडावी लागली, आई वडिलांना समजावून सांगत असताना मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी लागली, त्यांच्यासोबत त्यांचे प्रश्न जाणून घेत असताना कार्यकर्त्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडावी लागली, विचारवंताची म्हणजे त्यांना समजावून सांगणं पुढचं भविष्य काय असेल, भविष्यात कसा बदल होईल, शिक्षणानं मुलांना कसा फायदा होईल, विचारवंताच्या भूमिकेतून त्यांना मार्गदर्शन करावं लागलं। आणि लेखिका वेगवेगळे लेख त्यांनी लिहिलेले आहेत। अशा विविध रूप व्यक्त करत त्यांनी आदिवासीमध्ये चांगलं स्थान निर्माण केलं। आदिवासींना मग वाटू लागलं की नाही अनुताई वाघ आपल्यासाठी त्या ठिकाणी धडपडतायत, नक्कीच आपल्या जीवनामध्ये यांच्यामुळे परिवर्तन त्या ठिकाणी होईल असं आदिवासींना देखील या ठिकाणी वाटू लागलं। विद्यार्थी मित्रांनो, अनुताई वाघ यांनी स्वतः खूप संकट झेलून दुसऱ्यांची संकट दूर करण्याचा प्रयत्न या परिच्छेदामध्ये या ठिकाणी केलेला आहे। तर एक होती समयी भाग 1 आपण या ठिकाणी संपूयात। या भागामध्ये काही अडचणी असेल तर नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून विचारू शकता। आपण इथं थांबूयात आणि भाग 2 नंतर आपण या ठिकाणी पाहूयात। धन्यवाद।